अमरावती जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय। सिपना आणि मेघा नदीला पूर आलाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नदीपात्रात न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे। तर अमरावतीच्या मेळघाटमधील सिपना नदीला महापूर आलाय। 20 ते 25 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे। सिपना नदीवरील दोन्ही भागाची वाहतूक पूर्णा नदीचे 3 गेट उघडल्यानं नदी नाल्याला पूर आलाय। अधिक अपडेट घेऊयात। अमरावतीहून आपले प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुरेंद्र, आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे अमरावतीत? गेल्या 24 तासापासून अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्या कारणाने जनजीवन विस्कळीत झालं आहे। शहरी भागात जर बघितलं तर त्या ठिकाणी सकल भाग आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि नागरिकांना मोठा फटका बसत आहे। ग्रामीण भागात जर बघितलं तर मेळघाट आणि नांदगाव खंडेश्वर या दोन्ही तालुक्याला पावसाचा मोठा फटका या ठिकाणी बसला। नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये आज 1 दिवसाची शाळा आणि महाविद्यालय सुट्टी देखील स्थानिक प्रशासनानं जाहीर केली आहे। बाजारपेठामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी साचलेलं आहे आणि पूर्णा नदी प्रकल्पाचे 3 दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहे। पाणी मोठ्या प्रमाणात या प्रकल्पामध्ये साचल्या असल्या नदीकाठच्या गावाने सतर्कतेचा इशारा दिलाय। मेळघाटची जर बघितलं तर मेळघाटमध्ये सतत मोठ्या प्रमाणात दरवर्षी पाऊस होत असतो। या वर्षी देखील पावसाचा फटका या मेळघाटला बसलाय। सिपना नदीला पूर आल्या असल्या कारणानं जवळपास 20 ते 25 गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। नदीकाठच्या गावाचा संपर्क या ठिकाणी तुटला आहे। नदीकाठी जे गाव आहेत त्यांनी स्थानिक प्रशासनानं गाव खाली करून घर खाली करण्याचा इशारा प्रशासनानं दिलेला आहे। या पावसामुळे जर बघितलं तर जनजीवन संपूर्ण जिल्ह्यात विस्कळीत झालं आहे। पाऊस जर बघितला का तर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खरीप पिकासाठी म्हणजे कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकासाठी अत्यंत महत्वाचा असतो। मात्र मुसळधार पावसामुळे जर शेतीमध्ये पाणी साचला तर त्याचा फटका देखील शेतकऱ्यांना या ठिकाणी बसू शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांमधील देखील चिंतेचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। मुसळधार पाऊस सुरू असल्या कारणानं सातत्याने पावसामुळे शेतीमध्ये पाणी साचण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। शहरी भागात जर बघितलं तर काल रात्रीच्या दरम्यान एका केळी विक्रेत्याच्या अंगावर झाडाची फांदी पडल्यानं गंभीर जखमी तो केळी विक्रेता झाला। त्याचा उपचार देखील या ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सुरू आहे। शहरी भागाला सोबतच ग्रामीण भागामध्ये मोठा फटका या पावसामुळे बसत असल्या कारणानं स्थानिक प्रशासन आता अलर्ट मोड झालेलं आहे। अगदीच सुरेंद्र, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट्स